हरिओम. दोन्ही जे महापुरुष महाराष्ट्रामध्ये आपल्या होऊन गेले. एक म्हणजे संत तुकाराम महाराज आणि दुसरे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. एकांनी एक प्रकारे राष्ट्र उत्थानाचं काम केलं आणि दुसरे जे तुकाराम महाराज त्यांनी राष्ट्र उत्थानाचं काम वेगळ्या अंगाने केलं. शिवाजी महाराजांनी अ, स्वातंत्र्य मिळवून देऊन परकीय सत्ता उलथवून लावून ते काम केलं आणि तुकाराम महाराजांनी आपल्या मनांना घडवलं त्यांच्या अभंगांमधून. दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या. एकांनी राष्ट्र निर्माण केलं आणि दुसऱ्यांनी राष्ट्र घडवलं. आता ह्या जे दोन्ही महासागरच म्हणावं लागेल दोन्ही व्यक्तिमत्वांना खूप मोठे आणि त्यांना सगळ्यांच्या बद्दल सगळ्यांना त्यांच्याबद्दल प्रचंड आदर. अशी ही जी दोन व्यक्तिमत्व ज्या वेळेला एकमेकांना भेटतात तो प्रसंग किती सुंदर असेल याची आपण कल्पनाच नाही करू शकत. अ, एकदा काय झालं की महाराज त्यावेळेला साधारण 22-23 वर्षांचे वगैरे असतील किंवा त्या काळामध्ये. अ, त्यावेळेला आदिलशाही सोबत लढत असताना एकदा त्यांना रात्री असं स्वप्न पडलं, की ते आळंदीला गेलेले आणि विठ्ठलाच्या समोर, विठ्ठलाच्या मंदिराच्या समोर उभे आहेत, नमस्कार करतायत. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर त्यांनी हे स्वप्न आऊसाहेबांना सांगितलं, जिजाऊ त्यांना. तर त्याच्यावरती माँसाहेब असं म्हणाले, की सध्या जो काही आपल्यावरती प्रसंग आलेला आहे आणि आपण जे काही काम हाती घेतलंय स्वराज्याचं, त्यासाठीचा हा आशीर्वादच आहे विठ्ठलाचा. तर नक्की आळंदीला तुम्ही जाऊन या राजे. आणि असं म्हणल्यानंतर येसाजी, तान्हाजी वगैरे सगळे जे महाराजांचे सवंगडी होते, नेहमी त्यांच्या बरोबर होते. त्यांच्यासोबत महाराज निघाले आळंदीला जायला. इंद्रायणी नदी ओलांडून जसजसा त्यांना कळस दिसू लागला मंदिराचा, त्यांनी मनोमन म्हणजे त्यांचं मन असं भावपूर्णतेनं भरून येत होतं. कदाचित असंही असेल, की ती जी इंद्रायणी नदी वाहते आहे, त्या इंद्रायणी नदीला देखील महाराजांच्या आणि त्यांच्या कृष्णा घोडीच्या दर्शनाने, स्पर्शनाने अतिशय धन्यता वाटली असेल. शिवाजी महाराज आले आणि तिकडे आल्यानंतर मंदिराच्या समोर उभे राहिले. त्यांनी अत्यंत भावपूर्णतेनं डोकं टेकलं तिथल्या उंबरठ्यावरती, नमस्कार केला आणि ते आतमध्ये समाधीच्या दर्शनाला गेले. ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे आळंदीला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तिथले जे पुजारी होते, तर त्यांनी महाराजांच्या हातामध्ये हार दिला फुलांचा. तो महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीला घातला आणि नंतर जे तबक उरलं, म्हणजे ज्या तबकामध्ये तो हार दिला होता, जी तबक याचा अर्थ एक प्लेट मोठी. त्याच्यामध्ये हार दिला होता महाराजांना, ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीला घालायला. तो घातल्यानंतर त्या तबकामध्ये शिवाजी महाराजांनी सोबत आणलेल्या सुवर्ण मुद्रा दिल्या आणि त्या दान म्हणून, दक्षिणा म्हणून मंदिराला दिल्या. आणि अचानक पाठीमागून भरपूर माणसांचा गलका ऐकू येऊ लागला आणि जय जय राम कृष्ण हरीचा जप होत होता. अनेक लोक भजन म्हणत होते, अभंग म्हणत होते, टाळ वाजवत होते. जणू काही एखादी दिंडी येत होती. तर महाराजांच्या सोबत जे होते येसाजी, तानाजी वगैरे सगळेजण, त्यांनी थोडी विचारपूस केली, कसली दिंडी आहे, कोण येत आहे. तर त्यावेळेला ते वारकरी तिथले जे होते ते म्हणाले, की तुकोबा येत आहेत मंदिरामध्ये. आणि असं म्हटल्यानंतर अ, त्यांनी महाराजांना सांगितलं, की बघा आज काय योग आहे, तुकोबा येत आहेत. म्हणले हे ऐकल्यानंतर महाराजांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं आणि ते म्हणले, की वाह! आज खरोखरीच खूप छान दिवस आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीच्या इथे असताना आपल्याला तुकाराम महाराजांचं देखील दर्शन आज होतंय. तुकाराम महाराजांना बघितल्यानंतर शिवाजी महाराज लगेच पाया पडू लागतात, नमस्कार करायला खाली वागतात. तर तुकाराम महाराज त्यांचा खांद्या खांदे धरतात दोन्ही हातांनी आणि उठवतात आणि म्हणतात, की आपण राजे आहात. राजांनी वाकायचं नसतं. आणि ते गळामिठी पडतात. अतिशय भावपूर्ण आणि सुंदर असा प्रसंग तिथले वारकरी आणि महाराजांच्या सोबत आलेले जे लोक होते ते सगळे त्याचे साक्षीदार असतात. त्याच्यानंतर महाराज म्हणतात, की शिवाजी महाराज म्हणतात तुकाराम महाराजांना, की आपण एकदा
घरी यावं अशी इच्छा आहे. तर तुकाराम महाराज म्हणतात, की "मी तुझ्या महालात येऊन काय करू?" तर शिवाजी महाराज म्हणतात, "नाही, मी तुमच्या स्वागतासाठी म्हणून सगळं तयार ठेवीन. दिवटे म्हणजे ज्या मशाली मोठमोठ्या किंवा मोठं छत्र चामर, तुम्हाला यायला पालखी, घोडे सगळं काही तुमच्या सोबत पाठवेन." तर त्याच्यावरती तुकाराम महाराज म्हणतात, की "हे सगळं जे वैभव आहे, की जे तू मला सांगतो आहेस शिवबा, त्या सगळ्याची मला काहीही म्हणजे त्याच्या सगळ्याच्या पाठीमागे पडून मी तिकडे येईन, अशी काही माझ्या मनाची आता अवस्था राहिली नाही. मी ईश्वराच्या प्रेमामध्येच दंग आहे आणि मला दुसरं काही नको. मला विठ्ठलाचं प्रेम सोडून बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत, त्या सगळ्या मला अतिशय म्हणजे त्याचं मला तितकं महत्त्व वाटत नाही. आता ही जी अवस्था आहे तुकाराम महाराजांची, ती आपल्याला कशी बरं इमॅजिन होऊ शकेल? आता आपण सगळेजण लहान आहोत तसे आणि हा एक केंद्र विशेष करून बालकेंद्र, किशोर केंद्र आहे, तेव्हा सगळी छोटी मुलं आहेत. तर ही गोष्ट कशी इमॅजिन होईल, की देवाबद्दल इतकं प्रेम, की बाकी सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या नाही वाटत आहेत तितक्या. तर असं इमॅजिन करून बघूया आपण, की आपली अगदी प्रेमाची व्यक्ती आहे. जसं की आपली आई आहे किंवा आपले बाबा आहेत किंवा आपली आजी आहे आणि आपली त्यांच्यासोबतची एक प्रेमाची गोष्ट ठरलेली असते, की बाबा रात्री झोपताना आजी आपल्याला कुशीत घेऊन गोष्ट सांगणार किंवा आई आपल्याला तिच्या हातांनी तिने बनवलेला एखादा पदार्थ भरवणार. मग तो पदार्थ कुठलाही असेल, तरी सुद्धा आईने भरवण्यामध्ये त्याची गोडी जास्त असते. जरी साधी भाजी-भाकरी असेल, तरी सुद्धा ती आईने भरवणं याच्यामधलं जे प्रेम आहे, त्याचं आपल्याला जास्त महत्त्व असतं. मग रात्री आजीच्या मऊ-मऊ कुशीमध्ये जाऊन तिच्याकडून ती गोष्ट ऐकणं, आपल्या डोक्यावरती तिने हाताने आपल्याला थोपवून झोपवणं. मग एखाद्या मोठ्या महालात आपण राहायला गेलो, मोठ्या बंगल्यात राहायला गेलो, की जिथे सगळ्या सुविधा आहेत. मऊ-मऊ गादी आहे. सगळं खूप भरपूर पैसा अडकाय. पण तिथे आजी नाहीये, तर आपल्याला त्याची तेवढी गोडी वाटत नाही. कारण आपल्याला त्या आजीच्या कुशीची गोडी असते. तसं हे जे संत असतात, त्यांना परमेश्वराच्या प्रेमाची गोडी असते. परमेश्वराच्या सोबत मनातून ते इतके जोडले गेलेले असतात, की त्याच्यापुढे त्यांना आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत, बाह्य गोष्टी, पैसा, अडका, श्रीमंती, वैभव याचं महत्त्व तितकं वाटत नाही. पण आता हे सगळं झाल्यानंतर शिवाजी महाराज म्हणजे तुकाराम महाराज हे सगळं म्हणतात, की "अरे मला हे सगळं वैभव काही नको आणि मी तुझ्या घरी येऊन काय करू? मी उन्हातान्हात फिरणारा आहे. फक्त लोकांना नाम सांगत फिरत असतो आणि चांगलं वागण्याचा उपदेश करत असतो." तर शिवाजी महाराज म्हणतात, की "मला तुमचा अनुग्रह हवाय." अनुग्रह याचा अर्थ गुरु आशीर्वाद देतात. एक साधना आता जसं मगाशी आदित्य काकाने आपल्याला उपासना सांगितली. ती उपासना रोज करण्यासाठीचा उपदेश देतात. याला म्हणायचा अनुग्रह. तर आता हा अनुग्रह शिवाजी महाराजांना तुकाराम महाराजांच्याकडून हवा होता आणि तशी इच्छा महाराजांनी प्रगट केली. त्यावेळेला तुकोबा म्हणाले, की "माझं आता वय होत चाललंय. तुझ्या अनुग्रहाची योग्य वेळ आली, की तुला योग्य व्यक्तीच्याकडून अनुग्रह मिळेल." आणि तसंच घडलं. पुढे जाऊन समर्थ रामदास स्वामी शिवाजी महाराजांना भेटले आणि त्यांच्यामध्ये गुरु-शिष्य संबंध तयार होऊन, आध्यात्मिक गुरु-शिष्य संबंध तयार होऊन, पुढे समर्थांनी शिवाजी महाराजांना अनुग्रह दिला. स्वतः समर्थ रामदास स्वामी आणि तुकाराम महाराज यांच्यामध्ये अत्यंत प्रेमाचे संबंध होते. अनेक काव्यांमधून, अनेक त्या अ, वेगवेगळ्या अभंगातून तुकाराम महाराजांच्याही अभंगांमधून आणि समर्थ रामदास स्वामींच्याही ओव्यांच्या मधून हे संबंध प्रेमाचे त्या दोघांमधले प्रगट होतात. तर मग तुकाराम महाराज म्हणाले, की "योग्य वेळ आली, की तुला नक्की तुझा अनुग्रह होईल." असं शिवाजी महाराजांना ते म्हणाले. आणि मग ते सगळं झाल्यानंतर आता समाधीच्या इथे म्हणजे आळंदीमध्ये हे सगळं घडत होतं. तिथला जो प्रसाद होता, तो प्रसाद स्वतःच्या हाताने तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांना भरवला आणि अशा रीतीने ती प्रेमाची भेट संपन्न झाली. महाराज अत्यंत प्रसन्न अंतःकरणाने पुन्हा एकदा राजगडावर आले आऊसाहेबांच्याकडे आणि त्यांनी सांगितलं जे काही घडलं ते सगळं. आता संतांच्याकडून जाऊन आल्यानंतर प्रसन्नता मनाची हा एक फार जसं मगाशी पण आपण बघितलं, की कुठलीतरी एखादी वेब सीरीज बघून, एखादा पिक्चर बघून आपल्याला प्रसन्न वाटलं, असं होत नाही. आपल्याला
भारी वाटतं किंवा आपल्याला त्या गोष्टीचं आकर्षण झाल्यामुळे आपल्याला खूप असं काहीतरी मनामध्ये असं खूप अगदी एक्साइटेड वाटतं. पण प्रसन्न आणि शांत वाटणं ही गोष्ट संतांच्या सोबत होते. ती शिवाजी महाराजांनी अनुभवली. अशा 2 महान व्यक्तिमत्वांची झालेली भेट आज आपण बघितली. याच्यातून आपण एकतर ही दोन्ही व्यक्तिमत्वांचा अभ्यास करण्याची आपल्याला थोडीशी प्रेरणा मिळते. थोडंसं आणखीन वाचावं त्यांच्याबद्दल असं वाटतं. त्यांचे विचार समजून घ्यावे असं वाटतं आणि आपणही आपल्या आयुष्यात असं काहीतरी छान कार्य करावं आपल्या देशासाठी, आपल्या मातृभूमीसाठी याचीही प्रेरणा याच्यातून मिळते. हरी ओम.